आपलं नाव काय आणि ही जो व्यवसाय सुरू केला तर त्याची सुरुवात कशी झाली होती? व्यवसाय आपला लहानपणापासून म्हणजे आपले आजा आजोबा ह्यांच्यापासून झालेला आहे आणि त्याला जोडधंदा आपण कोंबड्याचं केलेला आहे. काय आणि कसं हे आमचे आजा आजोबा त्यांच्यापासून झालेलं आहे, त्यामुळं काय आपल्याला एवढं नाही वाटेल. मग किती शेळ्या आहेत आणि कुठली शेळी आहे तरी? आपले गावरान आहेत सगळे. बरं. हां, गावरान शेळ्या बोकडं आणि कसं शेळ्या पण आपल्याकडे 30-40 शेळ्या आहेत. काय याचं खाण्यापिण्याचं कसं असतं? खाण्यापिण्याचं काय पाठीमागं घास लावलेला आहे, परत कडबा आहे, मकाचे पोते आहेत आणि म्हणजे असं फिरवून पण आणतो. त्यामुळे काय एवढं नाही, सकाळी 3-4 तास, संध्याकाळी 3-4 तास सोडायचं, दुपारच्या टायमाला उन्हाचं मस्तपैकी शेडमध्ये बांधून ठेवायचं. काय याचं कसं किमती असते ते काय? म्हणजे विक्री आपण बोकडं विकतो बघा की तरी सरासरी 500 रुपये आणि आपली शेळी वगैरे आहे का मादी ती विकतो आपण 450-400 रुपये. म्हणजे किलोने विकताय? हां, किलोवर विकतो. कसं किती महिन्याचं बोकडं झाल्यावर विकताय? महिन्यात तसं काय नाही, जसं गिराईक येईल त्याच्यावर असतं. तर किती किलो भरतं काय? तर तरी जाते ना 20-22, कवा कवा नाही म्हणलं तर 35-50 पण जातं लास्टला. आता आपलं एक बोकडं आहे बघा तिथं 37 किलोचं बोकडं आहे. काय त्याची किंमत किती जाईल तरी? ते किलोवर काय होणार, ते वजन काय किती पण होणार, आम्हाला एवढं टेन्शन. शिक्षण वगैरे किती झालं काय? माझे झाले 12वी आणि मी 12वी झाले तरी पण आपलं हे व्यवसाय स्वतःच असल्यामुळं काय आपण बाहेर जास्त करून नोकरी वगैरे बघितलंच नाही. काय किती उलाढाल होत असेल तरी? उलाढाल तसं दोन्हीचं मिळून म्हणलं तर लांब जाते, तरी सांगू शकणार नाही. तरी लांब तरी लाखातच जात असेल. लाखाच्या पुढे जाते. तर 2-3 लाख काय? 2.5 लाखापासून जाते दोन्हीचं मिळून. काय तरुणांना काय सांगाल? तर ना काय करा, स्वतःचा व्यवसाय करा एवढंच. नोकरीच्या पाठीमागं पाहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला कोणाला ऐकणार नाही, एवढं म्हणायचं आपण.